मूर्तिजापूर तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्याचे कोट्यवधी पाण्यात गेले असून त्या रस्त्याविषयी ठाम भूमिका घेणारा एकही नगरसेवक समोर आल्याचं दिसत नाही। त्यामुळे चोर चोर मौसेरे भाई हीच भूमिका तत्कालीन नगरसेवक घेताना दिसून आल्याचे मत व्यक्त केलं जात आहे। नगर परिषद लुटून खाण्याचा प्रकार अनेकांनी केला, तरीही मीच कसा स्वच्छ प्रतिमेचा धनी यासाठी जीवाचा आकांड तांडव करत मतदारांसमोर आपली भूमिका मांडताना भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष दिसतात। मूर्तिजापूर येथील नगर परिषद कोणी लुटून खाल्ली या प्रश्नावर चकार शब्दही बोलण्यास ते टाळतात अशी नागरिकांमध्ये चर्चा होतीये। गेल्या वर्षी सत्ताधारी पक्षाचा नगराध्यक्ष असताना 4 विरोधकांना 3-3 महिन्याच्या कालावधीसाठी उपनगराध्यक्ष पदाची खिरापतवाल्याचा इतिहास या नगर परिषदेच्या नावावर आहे। या निमित्तानं आपली खुर्ची वाचवून ठेवण्याचा जोरदार प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होते। यात आवाजवी कामाची ठेकेदारी ही येथील नगरसेवक पती, मुलगा, भाऊ, दीर यांनी करून नगर परिषद क्षेत्रात कामं करून मलिदा लाटल्याचं सर्वश्रुत आहे। शहराचा कवडीचाही विकास न करता आपल्या तुंबड्या भरण्याच्या कमिशनखोरीचा एककलमी कार्यक्रम या नगर परिषदमध्ये राबवण्यात आल्याची शहरात जोरदार चर्चा आहे। आतापर्यंत बीळ करून बसलेले इच्छुक बाहेर निघालेले आहे। यांना शहराच्या विकासासाठी काहीही देणं घेणं नसून स्वतःचा विकास कसा साधता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं। नगर परिषद लुटून खाणाऱ्यांची जनता आता या निवडणुकीत गय करणार नाही, खऱ्या अर्थानं त्यांना सत्व परीक्षा द्यावी लागणार असा सूर उमटत आहे।